नेमकं या याचिकेत काय म्हटलेलं आहे या संदर्भात वकील असीम सरोदेंशी आमच्या प्रतिनिधीनं संवाद साधलाय, पाहूया. सर, काय नेमकं या याचिकेत तुम्ही म्हणलेलं आहे आणि प्राथमिक पॉइंट्स काय आहेत? काय मुद्दे मांडलेत तुम्ही? हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की जनतेच्या सुद्धा लक्षात आलेला आहे, सामान्य मतदारांच्या महाराष्ट्रातल्या लक्षात आलेला आहे की बिनविरोध निवडणुका होऊ शकतात, आधी सुद्धा झालेल्या आहेत. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिनविरोध निवडणुका कधीच झाल्या नाही. तर याच्यामध्ये घाऊक पद्धतीने, ठोक पद्धतीने उमेदवारांची खरेदी विक्री झालेली आहे, अशी शंका प्रथमदर्शनी आपल्याला दिसू शकते. दुसरा मुद्दा आहे की जे नोटाचं वोट आहे, नन ऑफ द अबव किंवा यापैकी कोणी लायक नाही असं मतदान करण्याचा हक्क असणारे जे लोक आहेत, त्यांना एक उमेदवार राहिला तरी ते मतदान करू दिलं पाहिजे. आणि म्हणून मग मिनिमम वोटिंग शेअर बिनविरोध निवडणुकांच्या संदर्भातला काय असेल याबद्दल जर कायद्यात तरतूद नसेल तर कायद्यामध्ये तशी तरतूद राज्य सरकारने अमेंडमेंट करून करावी. राज्य निवडणूक आयोग हे निपक्ष प्रामाणिक वागू शकत नाही, त्यांच्या कोणत्याही कामकाजामध्ये पारदर्शकता नाही. ते राज्य सत्तेला म्हणजे भारतीय जनता पक्षाला विशेषतः शरण गेलेली अशी संस्था झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या कामकाजाबद्दलच्या शंका या जाहीरपणे या पिटिशनमधून व्यक्त केलेल्या आहेत आणि अशी मागणी केलेली आहे की उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी होण्याचे आदेश देण्यात यावे. सर, तुम्ही काही गंभीर आरोप यामध्ये करताय, मात्र जेव्हा तुम्ही याचिका फाईल करता तुमच्याकडे काही पुरावे आहेत का की खरंच पैशाची देवाणघेवाण झालीत? हे सगळे आरोप आहेत, मात्र जर ही याचिका कोर्टात टिकली पाहिजे तर त्याला तर पुरावे पाहिजे. नाही बघा, आता प्रथमदर्शनी हा पुरावाच आहे की राज्य निवडणूक आयोग जे खरं तर राज्य सरकारच्या अधिपत्याखालीच वागतात, त्यांना सुद्धा चौकशी नेमावं लागलेली आहे. चौकशीचं नाटक का होईना ते करत आहेत आणि त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. हा एक मोठा पुरावा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी बिनविरोध निवडणुकांचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तोच एक महत्त्वाचा पुरावा आहे की त्यांनी चौकशी समिती नेमलेली आहे. आमची साधी मागणी काय आहे की आमच्या म्हणजे पिटिशनरच्या अविनाश जाधव यांचे जे आक्षेप असतील ते खरे खोटे काय असेल न्यायालयाने ठरवावं. परंतु हा तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या चौकशीपेक्षा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे. ही साधी मागणी आहे, ही मान्य होण्यासारखी असं मला वाटते. ही याचिका जी आहे ती कोणत्याही विजयी किंवा बिनविरोध आलेल्या उमेदवाराविरुद्ध व्यक्तिगतरित्या दाखल केलेली नाही. त्यामुळे ही निवडणूक याचिका नाही, ही रिट पिटिशन म्हणून दाखल केलेली आहे आणि म्हणून याच्यामध्ये केवळ राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांनाच प्रतिवादी करण्यात आलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.